मुंबईतील विद्याविहार परिसरात व्हाईट लाईन वादानंतर आता नालासोपारा पश्चिमेतील पाटणकर टॉवर सोसायटीतही असाच प्रकार समोर आलाय। गुरुवारी रात्री सोसायटीच्या आवारात जैन मुनींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाची पट्टी रंगवण्यात आल्याची माहिती मिळताच मनसेचे नालासोपारा उपाध्यक्ष संजय मेहरा व पक्षाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले। सार्वजनिक आणि सामायिक जागेत रहिवाशांची संमती न घेता धार्मिक कारणांसाठी अशा प्रकारे रंगकाम करण्यात आल्याचा आक्षेप मनसे कार्यकर्त्यांनी नोंदवला। यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी संबंधितांना पांढरी पट्टी हटवून मूळ स्थिती कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार रात्रीच पांढऱ्या रंगावर काळा रंग मारून ती पट्टी मिटवण्यात आली। पोलिसांच्या मध्यस्थीमुळे संभाव्य वाद टळले असून परिसरात शांतता कायम आहे। विषय जो मुंबईमध्ये जो विवाद चालू आहे या सफेद पट्ट्यांचा, तो विवाद कुठे ना कुठे आपल्या नालासोपारापर्यंत पोहोचलेला आहे आणि आमच्या निदर्शनास आम्हाला कोणीतरी फोन केला आणि बोलले की आमच्याही सोसायटीमध्ये असाच विषय झालाय, तर तोच बघण्यासाठी आम्ही इथे आलोय। तर आता आम्ही पोलिसांना पण बोलवलेलं आहे आणि तेच कारण पोलिसांना आम्ही फक्त एक विनंती केलेली आहे की हा जो विषय झालेला आहे, हा जो विवादाचा विषय आहे, त्याला तुम्ही तुमच्या परीने संपवा। जर का उद्या पर्यंत दुपारपर्यंत ही सफेद पट्टी काढण्यात आली नाही तर सगळ्या शहराचे सगळे पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही आपल्या परीने इथे जी कारवाई करायची ती करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।